वर्ष 1879 जेव्हा भारत इंग्रजांच्या गुलामीमध्ये होता, ती अशी वेळ होती जिथे इंग्रज आपल्या भारतामध्ये ईसाई धर्माचा प्रचार करण्यासाठी सर्वत्र चर्च बांधत होते। पण त्याच वेळी 1883 रोजी मध्य प्रदेशातील आगरमालवा येथील शंकराच्या बैजनाथ मंदिराचा लेफ्टनंट ऑल्फ्रेड रॉबर्ट मार्टिन या इंग्रज अधिकाऱ्याने जीर्णोद्धार केला। रसिको, हे बैजनाथ महादेव मंदिर इंग्रज राजवटीत एका इंग्रज अधिकाऱ्याच्या सहाय्याने जीर्णोद्धार केलेले भारतातील एकमेव मंदिर आहे। भारतात इंग्रजांची सत्ता असताना इंग्रजांनी अफगाणिस्तानवर आक्रमण केले। या युद्धाची धुरा आगरमालवा येथील ब्रिटिश छावणीचे लेफ्टनंट कर्नल मार्टिन यांच्याकडे सोपवण्यात आली होती। कर्नल मार्टिन वेळोवेळी युद्धक्षेत्रातून आपल्या खुशालीची बातमी आपल्या पत्नीला पत्राद्वारे पाठवत असत। पण काही काळाने कर्नल मार्टिन यांचे संदेशपत्र येणे बंद झाले आणि कर्नल यांच्या पत्नीला काहीतरी अनुचित प्रकार घडल्याची चिंता वाटू लागली।